एका गावात एक शिकारी राहत होता. त्याचं नाव होतं गजोधर. तो त्याची बायको लीलावती सोबत राहत होता. तो जंगली जनावरांची शिकार करून त्यांच्या चामड्याची साल बाजारात विकून आपल्या परिवाराचं पोट भरत असे. एक दिवस एक व्यापारी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, भाऊ, मला माझं घर सजवण्यासाठी एका हत्तीचे साबूत दात हवेत. जितकी मेहनत तू शिकार करण्यात घालवतोस तेवढीच मेहनत जर हत्तीचे दात शोधून आणलेस तर मी तुला दुप्पट पैसे देईन. दुप्पट पैशांच्या लोभाने शिकाऱ्याच्या तोंडात पाणी आलं आणि विचार करू लागला, जेवढी मेहनत मी शिकार करण्यात घालवतो तेवढी मेहनत जर हत्तीचे दात शोधण्यात घालवली तर माझी गरिबी लवकरच दूर होईल आणि मी मालामाल होईन. लगेच शिकारी व्यापाऱ्याला म्हणाला, ठीक आहे शेठजी, मी उद्या शिकारीला जातो आणि हत्तीचे दात घेऊन येतो. व्यापारी हे ऐकून तिथून निघून गेला. शिकारी बायकोला म्हणाला, आता बघ, 2-4 दिवसातच आपण खूप श्रीमंत होणार आहोत. हे ऐकून बायको म्हणाली, हे बघा, इतकी वर्ष झाली तुमच्या बरोबर राहून, पण आजपर्यंत तुम्ही मला एखादा दागिनाही बनवला नाही. कान उघडे ठेवून ऐका, त्या पैशातून मी सगळ्यात आधी माझ्यासाठी दागिना बनवेन. शिकारी म्हणाला, अगं माझी बायको, आधी मला एक मोठं घर तर बनवू दे. मला या छोट्या घरात राहून कंटाळा आला आहे. चांगलं घर झालं म्हणजे आपली समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. लीलावती पुन्हा म्हणाली, नाही, आधी मला दागिना हवाय, मी काही ऐकणार नाही. दोघांच्या भांडणामध्ये रात्र अशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शिकारी कुऱ्हाड आणि धनुष्यबाण घेऊन जंगलात निघून गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याला एक हत्ती दिसला. शिकारी हळूच एक झाडामागे लपला आणि धनुष्यबाण काढून हत्तीवर निशाणा साधला. त्याने एकामागे एक तीर कमान सोडले. त्याचं भाग्य चांगलं होतं. बाण हत्तीच्या मर्म जागेवर लागला. हत्ती खाली कोसळला. शिकारीने कुऱ्हाड काढली आणि हत्तीचे दात तोडले आणि तसाच तो व्यापाऱ्याकडे गेला. हत्तीचे दात पाहून व्यापारी खूप आनंदी झाला. व्यापाऱ्याने शिकाऱ्याला एक पिशवी भरून नाणं दिलं आणि म्हणाला, पुन्हा जेव्हा तू हत्तीचे दात आणशील तेव्हा मी तुला यापेक्षा दुप्पट पैसे देईन. शिकारी आनंदी झाला आणि तो घरी परतला. शिकारी घरी जाताच लीलावतीने ती पैशांची पिशवी पाहून तिचे डोळे गरागरा फिरू लागले. तिला आनंद झाला आणि ती म्हणाली, आधी माझ्यासाठी दागिना बनवा. घराचं काय, तसंही आपण या घरामध्ये आनंदित आहोत. घर बनवायचं असेल तर नंतर बनवा. शिकारी तिला समजावू लागला, अगं बाई, जरा विचार करून तरी बोल. तू जर आता दागिने घेतलेस तर मग ते ठेवणार कुठे? या झोपडीत. मग तर चोरांना चोरी करायला खूप सोपं होईल. यासाठी तुझा हट्ट सोडून दे आणि माझा ऐकून घे. शिकारी म्हणाला, व्यापाऱ्याने मला वचन दिलं आहे की मी जर त्याला हत्तीचे दात पुन्हा आणून दिले तर तो मला यापेक्षा दुप्पट पैसे देईल. लीलावती ऐकून आनंदी झाली आणि म्हणाली, अहो, मग वाट कसली पाहताय? तुम्ही आत्ताच्या आत्ता जंगलात जा आणि हत्तीचा दात आणा. शिकारी म्हणाला, अगं पण वेडे, एवढ्या रात्री मी कसा काय जाऊ शकतो? कारण आज पौर्णिमा आहे. जंगलात उजेड असेल तर शिकार करायला त्रास होणार नाही. लीलावती म्हणाली, तू बरोबर बोलतेस. मी आत्ता शिकारीला जातो. ही पैशांची पिशवी तू सुरक्षित जागेवर लपवून ठेव. तुम्ही चिंता नका करू, मीही लपवेन, लीलावतीने सांगितलं. हे ऐकून शिकारी जंगलाकडे रवाना झाला. चालत चालत तो खूप थकला आणि त्याला कुठेही हत्ती नाही दिसला. म्हणून त्याने विचार केला की कुठेतरी आराम करायला हवं. तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला आणि दिवसभर थकल्यामुळे त्याला बसल्या बसल्या झोप येऊ लागली. त्याने विचार केला, मी इथेच बसून थोडा वेळ आराम करतो. जेव्हा हत्ती येण्याची चाहूल लागेल तेव्हा मग उठेन. असा विचार करून तो झोपी गेला. काही वेळानंतर त्याला कसला तरी आवाज आला. तो आवाज मनुष्यांचा होता. तो चकित झाला. त्याने पाहिलं की झाडाखाली 3 माणसं आग पेटवून बोलत बसली होती. त्याच्या लक्षात आलं की ते दुसरे तिसरे कोणी नसून चोर आहेत. त्यातला एक जण म्हणाला, आज तर माझ्या हाती काहीच लागलं नाही. दुसरा म्हणाला, माझ्या सुद्धा हाती काहीच लागलं नाही. ज्या घरी मी चोरी करण्यासाठी गेलो होतो त्या घरी एक म्हातारी होती. बस पेटीचा ताळा तोडणारच होतो की ती म्हातारी खोकून उठून बसली. मी तिथून लगेच पळ काढला. मग तिसरा चोर म्हणाला, याचा अर्थ आज मी नशीबवान राहिलो, कारण आज मला पैशांची नाणी असलेली पिशवी मिळाली. दोघा चोरांनी विचारलं, अच्छा, अरे कुठून? मग त्या चोराने सांगितलं, एका शिकाऱ्याच्या घरातून. ही बघा पिशवी. चोराचं बोलणं ऐकून शिकारी समजला की या चोराने माझ्याच घरी चोरी केलीये. त्याला खूप राग आला आणि मनातल्या मनात म्हणाला, थांबा लबाडांनो, आत्ता जिरवतो तुमची. मग त्याने आपला धनुष्यबाण काढला आणि चोरांच्या दिशेने निशाणा साधला. निशाणा लावताना त्याचं संतुलन बिघडलं आणि तो झाडावरून खाली पडला. शिकारी पडल्याचा आवाज ऐकून सगळे चोर चकित झाले आणि त्यांनी तिथून सरळ पळ काढला.
शिकारी खूप उंचावरून पडल्यामुळे त्याचा एक पाय पूर्णपणे तुटला. अरे मेलो रे, मी मेलो, माझा पाय तुटला. शिकाऱ्याचा एक पाय तुटून तो निकामी झाला होता. तो तिथेच बसल्या बसल्या विचार करू लागला, मी उगाच बायकोच्या नादी लागून शिकारीसाठी आलो. का मोहामध्ये पडलो मी? घरी का नाही थांबलो? जर घरीच असतो तर चोरांची काय हिंमत की ते माझ्या घरी येऊन चोरी करू शकतील. आणि आता जितकं धन कमावलं होतं ते सुद्धा मला गमवावं लागलं. आणि पाय तुटल्यामुळे मी आता शिकार सुद्धा नाही करू शकणार. आणि तो तिथेच रडत बसला. मग मित्रांनो, काय समजलं या गोष्टीतून? अतिलोभीपणा नेहमी अंगलट येतो की आपण अतिलोभ करता कामा नये आणि नेहमी स्वतःच्या मनाचं ऐकावं. लोभी सोनार जमनादास. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात प्रसिद्ध सोन्याचा व्यापारी राहत होता. त्या सोनाराचं नाव होतं जमनादास. तो आजूबाजूच्या गावात खूप प्रसिद्ध होता. दूर दूरच्या गावातून लोक सोनं खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे येत असत. एक गिऱ्हाईक दुकानात आल्या आल्या म्हणाले, शेठजी, जरा सोन्याचा चांगल्यातला हार दाखवा माझ्या पत्नीसाठी. हो हो, का नाही. हा घ्या ताई, तुमच्यासाठी मौल्यवान आणि असली सोन्याचा हार आहे. आणि दादा, ही तुमच्यासाठी अंगठी खूप छान दिसेल तुमच्या बोटामध्ये. असं गोड गोड बोलून जमनादास त्याचा व्यवसाय करत असे. आणि अशाच प्रकारे त्याच्याकडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची गिऱ्हाईकं येत आणि सोनं खरेदी करत असत. एक दिवस बसल्या बसल्या जमनादास त्याच्या बायकोसोबत हिशोब करत होता. त्याची बायको कोकिळाबाई स्वभावाने खूपच लोभी होती. ती जमनादासला म्हणते, बघा बरं, आपल्या शेजाऱ्याने तर एका वर्षातच किती मोठा बंगला बांधलाय. आणि आपण सोनार असूनही या छोट्याशा घरात राहतोय. मला तर आता या घरात राहायला सुद्धा लाज वाटते. तुम्ही एकतर माझ्यासाठी एखादा मोठा बंगला बांधा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन. यावर जमनादास म्हणाले, अगं, असं म्हणू नकोस ग. मला देखील वाटतं की आपला एखादा बंगला असावा, त्यात नोकर चाकर असावेत. परंतु काय करू, गिऱ्हाईक चांगली असून सुद्धा आपल्याला कमी नफा मिळतोय. कोकिळाबाई म्हणाली, हे बघा, ते मला काही माहित नाही. मला बंगला पाहिजे, बास. नंतर जमनादास थोडासा विचारात पडला. त्याला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवसापासून त्याने सोन्यात भेसळ करायला सुरुवात केली. पितळेच्या दागिन्यांना सोन्याचे पाणी लावायला लागला. खऱ्या सोन्याच्या जागी तो आता नकली सोन्याचे दागिने विकू लागला. लोकांचा त्याच्यावर विश्वास तर होताच, त्यामुळे कुणाला शंका आली नाही. एक दिवसाची गोष्ट आहे. गावचे सरपंच जमनादासाच्या दुकानात आले आणि म्हणाले, जमनादास, मला काही दागिने विकत घ्यायचे आहेत. थोडे चांगल्यातले दाखवा. हो हो सरपंच, जरूर विकत घ्या. का काही कार्यक्रम आहे तुमच्याकडे? जमनादासने विचारले. हो हो, माझ्या मुलीचं पुढच्या आठवड्यात लग्न आहे, म्हणून विचार केला की तिला भेट स्वरूपात दागिनेच द्यावेत. सरपंच म्हणाले, हो हो, नक्कीच सरपंच. मी काही नकली माल ठेवत नाही. हे घ्या, सुंदर बांगड्या, आणि हा हार तुमच्या मुलीला खरंच चांगला दिसेल. असं म्हणत सरपंचाने दागिने विकत घेतले आणि तिथून निघून गेला. इकडे जमनादास पैसे मोजता मोजता विचार करू लागला, आज तर मला खूप मोठा नफा झालाय. आज बायको माझ्यावर नक्कीच खुश होईल. मी असे नकली दागिने विकून लवकरात लवकर श्रीमंत होईन आणि बंगला सुद्धा बांधेन. इकडे काही दिवसांनंतर सरपंचाच्या मुलीचा सासरा सरपंचाच्या घरी येतो आणि म्हणतो, हे बघा, तुमच्या खऱ्या सोन्याचा रंग कसा उडालाय. तुम्हाला द्यायचेच होते तर खऱ्या सोन्याचे दागिने द्यायचे. इतकी नाटकं करायची काय गरज होती. सासरे रागावले आणि तिथून चालायला लागले. सरपंचाला ही गोष्ट खूप वाईट वाटली. त्याने विचार केला की मी तर जमनादासकडून खऱ्या सोन्याचे दागिने विकत घेतले होते, मग हे असं कसं झालं. या विचारात सरपंच जमनादासच्या घरी जातात. जमनादास चोरून लपवून पितळेच्या दागिन्यांना सोन्याची पॉलिशिंग करत होता. सरपंच हे सर्व खिडकीतून बघतात आणि पटकन घरात शिरतात आणि जमनादासला म्हणतात, जमनादास, एवढा मोठा खोटारडेपणा. तू पितळेच्या दागिन्यांना सोन्याचे पाणी चढवून खरे सोने म्हणून सगळ्यांना विकतोयस, लोकांना मूर्ख बनवतोयस. तू धोकेबाज आहेस. तुझ्यामुळे आज माझा खूप मोठा अपमान झालाय. मी आज सगळ्या गावकऱ्यांना तुझे सत्य सांगणार आहे. त्यावर जमनादास म्हणाला, अरे सरपंचजी, माझं ऐकून तरी घ्या. तेच काय तो निकाल लावून टाकूया. तुम्हाला जी काही किंमत पाहिजे ती मी देतो. परंतु सरपंचने काहीच ऐकलं नाही आणि तिथून निघून गेले. सरपंचाने गावातल्या सगळ्या लोकांना जमनादास विषयी सांगितलं आणि त्याकडून सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं. सर्व गावकऱ्यांनी सरपंचाचं ऐकलं आणि आता जेव्हा जमनादासने दुकान उघडलं तर त्याकडे कोणीच गिऱ्हाईक आलं नाही. परंतु थोड्या वेळाने मात्र
पोलीस येऊन जमनादासला घेऊन गेले. तर मुलांनो, या गोष्टीतून काय बोध होतो की कधीच अतिलोभ करू नये, दुसऱ्यांना कधीच फसवू नये. दुसऱ्याचं वाईट केलं तर एक दिवस आपलं देखील वाईट होतं.